जालना जिल्ह्यामधून महेश साठे सर आपलं मत व्यक्त करतील। हॅलो हॅलो नमस्कार, मी जालना जिल्ह्यामधून प्राध्यापक MG साठे अंबड तालुक्यातून आलेलो आहे। तर मी माझे मनोगत व्यक्त करणार आहे। या ठिकाणी महाराष्ट्र युवा प्रशिक्षणार्थी जमलेल्या सर्व महाराष्ट्रातील युवा प्रशिक्षणार्थींचे सर्वप्रथम मी स्वागत करतो। आणि या ठिकाणी आपला बेमुदत जो मोर्चा चालू आहे, बेमुदत आमरण उपोषण जे चालू आहे, त्या उपोषणाचं प्रास्ताविक झालेलं आहे। आणि मी माझे जे काय 2 शब्द बोलणार आहे, जास्त लांबत घेत नाही, पण जे वास्तविक आहे ते मांडणार आहे। तर बघा, या उपोषणाचे व्यासपीठावर बसलेले सर्वच मान्यवर, अनुप चव्हाण सर असतील, साबळे सर असतील, त्याच पद्धतीनं बालाजी सर असतील, यांचे मी आभार व्यक्त करतो। आणि महाराष्ट्रातून, तमाम महाराष्ट्रातून आलेल्या, प्रत्येक जिल्ह्यातून, प्रत्येक तालुक्यातून, प्रत्येक गावातून आलेल्या माझ्या सर्व युवा युवती या सर्वांचे, तुम्हा सगळ्यांचे टाळ्यात वाजून एकदा सगळ्यांचे स्वागत करतो। तर बघा, आपण प्रत्येक खेड्यातून आलेलो आहे, प्रत्येक गावातून आलेलो आहे। ज्या वेळेस शासनाने GR काढला त्या अगोदर सुद्धा आपण उपाशी राहत होतो का? नाही, उपाशी कोणीही राहत नव्हतं। आपलं शिक्षण झालेलं होतं, आपण शिक्षण घेऊन बेरोजगार होतो, आणि बेरोजगार असताना कुठला ना कुठला कामधंदा हा करतच होतो, आणि आपले पोट आपण व्यवस्थित भरत होतो। परंतु शासनाने काय केलंय, शासनाने आपल्याला एक GR काढला की तुम्हाला प्रशिक्षणार्थी म्हणून निवड करायची, आणि ज्या त्या आस्थापनेमध्ये तुम्हाला आम्ही काम देऊ, प्रशिक्षण देऊ। मला सांगा, प्रशिक्षण देत असताना ज्या विभागात, ज्या आस्थापनेवर तुम्हाला जॉब दिला, शिक्षण विभाग असून द्या, पोलीस प्रशासन असून द्या, किंवा महसूल डिपार्टमेंट असून द्या, किंवा दूध डेअरी फार्मवर असून द्या, कुठल्याही आरोग्य डिपार्टमेंट असून द्या, कुठल्याही ज्या आस्थापनेत तुम्हाला जॉईन केलं त्या ठिकाणी कोणतं प्रशिक्षण दिलंय? तहसीलचे माझे बंधू असतील, कॉम्प्युटर चालायला तुम्हाला शिकवलं का? आणि जर खरंच तुम्हाला कॉम्प्युटर चालायला, त्या नोंदी घ्यायला जर शिकवलं असतं, तर महाराष्ट्र शासनाचा MSCIT नावाचा कोर्स आपण जो केला त्या ठिकाणी आपण गोट्या खेळल्या का? त्या ठिकाणी आपण प्रशिक्षित आहेत। कॉम्प्युटर चांगला हँडल करता येतं, लिहिता चांगलं येतं, बोलता चांगलं येतं, वाचता चांगलं येतं, म्हणून तुम्ही आम्हाला कामावर घेतलंय। शिक्षण विभागात काम करत असताना मला सांगा, एखादा 4थी पास 7वी पास वाला त्यांनी भरती केला का? गुराख्याचं पोरगा गुराखी चारत असताना त्या ठिकाणी म्हशी मागे फिरतोय, त्यांना आणून त्या ठिकाणी बसवलं का? नाही, त्या ठिकाणी बसवलेला आहे तो युवक ज्यांचं शिक्षण झालेलं आहे, MSc B.Ed असन, BSc B.Ed असन, BA B.Ed असन, BA D.Ed असन, D.Ed B.Ed नावाचा जो काय कोर्स त्यांनी कंप्लीट केलेला आहे। मग त्या 2 वर्षात शासनाने मान्यता दिलेल्या ज्या महाविद्यालय असेल, अध्यापक विद्यालय असेल, त्या ठिकाणी आम्ही जे काय डिप्लोमा कोर्सेस केले त्या ठिकाणी आम्हाला तुम्ही काय शिकवलंय? आता म्हणताय शासन की आम्ही तुम्हाला प्रशिक्षण देतोय, आम्हाला प्रशिक्षणाची गरज नाही, तुम्ही डायरेक्ट लेखणी आमच्या हातात द्या, तुम्ही डायरेक्ट मार्कर आमच्या हातात द्या, आम्ही त्या विद्यार्थ्यांचं भवितव्य, आम्ही त्या विद्यार्थ्यांचं भविष्य घडवू। तुम्हाला सुद्धा माहित आहे, म्हणून तुम्ही आम्हाला 6 महिन्याच्या कार्यतत्वावर या ठिकाणी जॉईन केलेलं आहे। पोलीस प्रशासनामध्ये काम करत असताना तुम्हाला माहिती आहे का की आमचा युवा प्रशिक्षणार्थी कशासाठी घेतलाय? पोलीस प्रशासनामध्ये ज्या गावागावाच्या ज्या खुशकीचे मार्ग असतील, रात्री वाळू तस्करी करणारे असतील, किंवा त्या ठिकाणी जे काय बातम्या प्रसारित करून ज्या शासनापर्यंत गुपित माहिती देण्याचं काम आपला युवा प्रशिक्षणार्थी प्रशासन विभागामध्ये, पोलीस प्रशासन डिपार्टमेंटमध्ये करत आहे। आज दूध डेअरी प्रशासनामध्ये बघतोय वारंवार आपला प्रशिक्षणार्थी काय काम करतोय, तर त्या ठिकाणी डेअरीचं जे काय रजिस्टर असेल ते मेंटेन करण्याचं काम करतोय। ऑडिटरना एका ठिकाणी महाराष्ट्रामध्ये, म्हणजे आता मी शिक्षक असल्यामुळे सांगतोय की प्रत्येक वेळेस प्रत्येक ठिकाणी मी फिरत असतोय, तर त्या ठिकाणी एका आमच्या मित्रासोबत माझं बोलणं झालं आणि त्यांनी सांगितलं की सर म्हणे ऑडिट मध्ये जेवढे काय पॉइंट येत होते त्या
पॉइंटचे कमी म्हणजे कमीत कमी चुका निघण्याचं काम महाराष्ट्रामध्ये युवा प्रशिक्षणार्थी ज्या दिवशीपासून लागले त्या दिवशीपासून हा चुका कमी झालेला आहे. आनंदाची बातमी आहे. पण मला सांगा, मानधन देतंय काय? मानधन देतंय 6,000, कुठं 8,000, कुठं 10,000. मला सांगा, जर आपल्याला शहराच्या ठिकाणी चांगल्या ठिकाणी जर चांगली नाही म्हणत मी, एकदम लोकल ठिकाणी लोकल एरियात कुठेही जर आपल्याला एखादी रूम जर भाड्याने घ्यायची असेल तर किमान आपल्याला 5,000 ते 8,000 रुपये मानधन म्हणजे त्यांना भत्ता रेंट हा द्यावा लागतो. मग आम्हाला तुम्ही देणार 30 दिवस काम करून जर 6,000 देणार असेल तर आम्ही पोट भरायचे कसे? ज्या पद्धतीनं शासनाने ईव्ही गाड्या चार्जिंग लावून चालतात तशी आमच्यासाठी काही सोय आहे का? नाही. हे आमची पोटाची खळगी भरण्यासाठी आम्ही कष्ट करतोय तर त्या कष्टाप्रमाणे दाम आम्हाला मिळालं पाहिजे. आता मला सांगा, या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी ज्यावेळेस काम करतोय त्या GR नुसार 18 ते 35 प्रमाणे आपण या ठिकाणी भरती झालेलो आहे आणि 35 प्रमाणे भरती झालोय. जे अगदी एजबार होण्याच्या मार्गावर आहे, ज्यांचं वय वर्ष 23 आहे, 34 आहे, 33 आहे, त्यांच्या अभ्यास करत असताना त्यांच्याकडे कुठेतरी सुवर्ण संधी होती की ते महाराष्ट्र शासनात जॉईन होणार आहे. परंतु हे त्यांनी जे काय 6 महिन्याचं नाटक आणलंय आणि 6 महिन्याच्या नाटकात मध्ये सांगितलंय की तुम्ही आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला कायम रोजगार देऊ. काय शब्द वापरला? कायम रोजगार देऊ. आम्ही जे काय व्यवसाय करत होतो, दुकानं बंद केला साहेब. आम्ही ज्या ठिकाणी काम करतो तिथे रिझाईन टाकले. ज्या ठिकाणी आम्ही मायक्रो फायनान्स मध्ये काम करत असन, बँकिंग मध्ये काम करत असन, क्लासेसवर काम करत असन, ज्या ठिकाणी आम्ही काम करत होतो तिथं रिझाईन दिला. रिझाईन कोण? त्या अभिमानाने सांगितलं आम्हाला कायम रोजगार मिळणार आहे. आणि मानधन बघितलं, मानधनामध्ये काय होत नाही. आता 18 ते 35चा योगमान आणि या योगमानाने मला असं सांगावं वाटतं तुम्हाला सगळ्यांना की मी सुद्धा तुमच्या प्रमाणे एक प्रशिक्षणार्थी आहे आणि या 30+ झालेले एकतर एक मुलगा एक मुलगी किंवा 2 मुली असतील 2 मुलं असतील. मला सांगा, आई वडील असतील, आपल्या परिवारामध्ये ते थकलेले असतील. मग या 10,000 मध्ये नेमकं आम्ही करायचं काय साहेब? नेमकं आमचा रूमचं भाडं द्यायचं, किराणा भरायचा, का मुलीची फीस भरायची, का मुलीला शाळेत टाकायचं, का आमच्या प्रशिक्षणार्थीला पेट्रोल टाकून शाळेवर जायचं, पेट्रोल टाकून आस्थापनेला जायचं. मॅडमकडे स्कूटी आहे, माझ्या सगळ्या प्रशिक्षणार्थ्याकडे गाड्या आहे. पण आज शोकांतिका सांगतो की 20 तारखेपर्यंत गाडीत पेट्रोल असतं, पण 10 दिवस कुठलाही प्रशिक्षणार्थी कुठल्याही पाहुण्याला असं म्हणत नाही की चला आपण चहा घेऊ किंवा पेट्रोल टाकत नाही. कारण काय? की पैसा नाही. 10,000 करणार काय? 8,000 करणार काय? जर आपल्या समतुल्य मार्गाने जर एका ठिकाणी काम करून आपला जर सहकारी 70 ते 80,000 रुपये पगार मिळत असेल तर आपण 10,000वर करायचं काय? आणि त्यामध्ये सुद्धा शासन म्हणत असेल की आता 6 महिने झाले, 6 महिने झाल्यानंतर तुम्हाला आम्ही हकालपट्टी करू, तर मग पहिले सांगायचंच कशाला की आम्ही कायम रोजगार देऊ? तुम्ही कायम रोजगार देऊ सांगितलं, आम्ही तुमच्याकडे आलोय म्हणजे तुम्हाला स्पष्ट जर असं सांगायचं असतं की आम्हाला तुमचा फक्त निवडणुकी पुरता जर वापर करायचा होता तर तसं सांगायचं की निवडणुकीसाठी तुम्ही आमच्याकडे या. कॉन्ट्रॅक्ट पद्धतीनं आमच्याकडे निवडणुकीसाठी कामगार पाहिजेत किंवा निवडणुकीसाठी युवा प्रशिक्षणार्थी म्हणून 5 महिने ते 6 महिने आम्ही भरती करणार. तुम्ही आमचा प्रचार करा, आम्हाला खुर्च्या मिळवून द्या आणि तुम्ही तुमच्या घरी निघून जा. असंच आहे. मला सांगा, आज महाराष्ट्रामध्ये 1,43,000 प्रशिक्षणार्थी आहे. 1,43,000 प्रशिक्षणाच्या कुटुंबामध्ये 5 व्यक्ती किमान आहे. आई वडील, पती पत्नी आणि स्वतः प्रशिक्षणार्थी. 5 गुणिले 1,43,000 करा, त्या मतदानाचा आकडा जातोय कुठं? मग मी तर अभिमानाने सांगतोय की साहेब तुमचं सरकार जे आलंय ते फक्त माझ्यामुळं, माझ्या प्रशिक्षणार्थीमुळं आणि माझ्या प्रशिक्षणार्थी भगिनीमुळं आलंय. परंतु काय असतंय, आपण म्हणतो ना की नागाला ज्यावेळेस दूध पाजतोय तर नाग एक दिवस चावल्याशिवाय राहत नाही. ज्या दिवशी साहेबांनी सांगितलं 5 महिन्याचा तुमचा GR देऊ, यानंतर आमच्याकडे येऊ नका, त्या दिवशी मला आठवण झाली की काय आपण या नागाला खरंच दूध पाजलं काय? आपण ज्यांना मोठं केलं तो खरंच नाग झाला काय? आम्ही
कुठलाही नागाला मारणार नाही, कारण तो छोटा होता तेव्हा आम्ही त्यांना दूध पाजलेलं आहे. फक्त एवढंच आहे की आमचा जो काय डोंबऱ्याचा गारोड्याचा खेळ चालू आहे, त्या गारोड्याच्या खेळामध्ये फक्त शासनाने माना डुलून, म्हणजे आम्ही सांगण 11 महिन्याचा कालावधी द्या, त्यावेळेस तुम्हाला दूध पाजलेलं आहे. मग नागाचं काम काय असतंय, तर नागाचं काम असतंय फणी डुलून या ठिकाणी आम्हाला पैसा कमवून द्या गारोड्याला. आम्ही गारुडी नाही, आम्ही आहे युवा प्रशिक्षणार्थी, आणि तुम्ही आम्हाला केलंय युवा प्रशिक्षणार्थी. फक्त आम्ही बेरोजगार होतो, आता सुशिक्षित प्रशिक्षित बेरोजगार झालेलो आहे. मग आता काय करायचंय, तर या ठिकाणी आम्ही 4 तारखेला मोर्चा काढलाय. 4 तारखेला मोर्चा काढलाय, आम्हाला आश्वासन दिलंय. 16 तारखेला मोर्चा काढाय, आश्वासन दिलंय. आम्ही 4 तारखेपासून परत 3 तारखेपासून परत या ठिकाणी आझाद मैदानावर उपोषण चालू केलंय. मुंडन कधी केलं जातं माहित आहे का? मुंडन कधी केलं जातंय सांगू शकता का कोणी? मुंडन केलं जातंय की ज्या व्यक्तीच्या कुटुंबामध्ये एखादा व्यक्ती मयत होतो आणि त्या मयताच्या 10व्या दिवशी आपण दशक्रिया विधी करतोय आणि त्यावेळेस मुंडन केलं जातं. ज्या दिवशी आम्ही या ठिकाणी मोर्चा चालू केलाय, उपोषण चालू केलंय, फक्त आमच्या 11 महिन्याचा मागणी आम्हाला द्या, असा आम्ही मोर्चा या ठिकाणी उपोषण सुरू केलंय. परंतु अल्टिमेट दिला होता की 10 तारखेला म्हणजेच आज सोमवारी, वार सुद्धा कोणता आहे? सोमवार, माझ्या भोळ्या शंकराचा वार, कारण आपण भोळे सगळे त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि इथपर्यंत आलोय, या 6 महिने कालावधी काढलाय. तर आज वार सोमवार दिवशी आपलं या ठिकाणी मुंडन होणार आहे. मुंडन कशासाठी? तर ज्या शासनाने आपल्याला भरती केलंय, कायम रोजगार देऊ असं सांगितलंय, आता रोजगार देत नाही, त्यामुळे हे शासन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि जे काय शासनात सहभागी असणारे संपूर्ण महाराष्ट्र शासन हे आमच्यासाठी आज मेलेलं आहे. आणि त्या मेलेल्या शासनाच्या विरोधात आम्ही मुंडन करणार आहे. काय करणार आहे? मुंडन करणार आहे. शोकांतिका सांगतो साहेब, जे काय समजा 18 ते 25 दरम्यान जे काय असते त्या ठिकाणी एक तर आज मुलींचा दर कमी झालाय, ते बीड प्रकरण त्यावेळेस घडलं होतं आणि त्या बीड प्रकरणामध्ये स्त्री बुडवून हत्या झाली. आणि आज काय योग आलेला आहे, म्हणजे हे आज काय परिस्थिती आलेली आहे की मुलगी मिळत नाही. 1-2 ठिकाणी माझ्या मित्रासोबत मी मुलगी बघायला गेलो, तिथालचा किस्सा सांगतोय, वाईट वाटून घेऊ नका. सध्या स्थिती जी चालू आहे ते मी तुमच्या समोर मांडतोय, आणि मांडतोय कोणासमोर? एक परिवारासोबत. मी सुद्धा तुमचा जे भाऊ आहे, मी सुद्धा तुमचा एक प्रशिक्षणार्थी आहे. बघा, त्या ठिकाणी आम्हाला स्पष्ट सांगितलं, मुलगा सुशिक्षित आहे, मुलाचं MA BEd झालेलं आहे, मुलगा शाळेवर जॉबला आहे, मुलगा दिसायला सुद्धा चांगला आहे. मुलीला मुलगा पसंत केला, पण मुलीच्या मामाचं, मुलीच्या काकाचं म्हणणं होतं, काय म्हणणं होतं की कंत्राटी नवरा नको आम्हाला, कंत्राटी जो काय शिक्षक आहे, कंत्राटी जो काय कामगार आहे तो आम्हाला नकोय. आम्हाला कसा पाहिजे? तर मंथली 15,000 20,000 कमावणारा असला तरी चालतोय, पण तो परमनंट असला पाहिजे. कसा? परमनंट असला पाहिजे. आम्ही सांगितलं की शासन आम्हाला परमनंट करणार आहे, तर त्यांनी सांगितलं की ही बोलते आपण या ठिकाणी थांबू, मुलीला मुलगा पसंत आहे, मुलाला मुलगा पसंत आहे, तुम्ही परमनंटची ऑर्डर घ्या, दिवाळीनंतर आपण लग्न लावू. काय वाईट परिस्थिती हो. अक्षरशः खोटं सांगत नाही, मी ट्रायल बेसवर काम करणारा माणूस आहे. मी 14 ते 15 प्रकारचे काम चांगल्या पद्धतीनं करतोय. 2009 पासून मी शिक्षक म्हणून काम करत आहे, आणि त्या ठिकाणी मी सांगतो, मी गाडी सुद्धा अति उत्तम चालवतो, पलटी ड्रायव्हर म्हणून सुद्धा काम केलेलं आहे, मिस्त्रीच्या हाताखाली सुद्धा काम केलेलं आहे. आणि ज्या वेळेस आपला 4 तारखेचा पहिला मोर्चा झाला, सद्यस्थिती सांगतो महाराष्ट्रामध्ये अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणजे अभ्यास करण्यासाठी मी 7 दिवस ट्रायल बेसिसवर काम केलं साहेब. 7 दिवस काम करत असताना मिस्त्राच्या हाताखाली ज्या दिवशी काम केलं, त्या दिवशी 10 वाजल्यापासून 3 वाजेपर्यंत ज्या दिवशी काम केलं, त्या दिवशी 900 रुपये मिळाले. किती मिळाले? प्रति दिवस 900 रुपये मिळाले. ज्या दिवशी गाडी चालवली त्या दिवशी फक्त आंबड ते शिर्डी आणि शिर्डी ते आंबड 6 तासाचा रन होता, त्या दिवशी मला 500 रुपये मिळाले, आणि भत्ता मिळाला 200 रुपये. असं वेगवेगळ्या ठिकाणी काम करत असताना मी मराठा समाजाचा जरी असलो तरी नाव्याचं काम अति उत्तम प्रकारे करतोय. म्हणजे कटिंग करण्याचं सुद्धा काम करतो, मशाज करण्याचं सुद्धा काम करतो. हे कशामुळं? तर मला माहित होतं की सुशिक्षित नुसतं शिकत राहून फायदा नाही, डिग्री जर मिळाली तर डिग्रीचा उपयोग शासन स्तरावर होणार आहे, पण लग्न झाल्यानंतर परिवाराची सगळी जबाबदारी माझ्यावर येणार आहे, आणि सगळ्या परिवाराची जबाबदारी माझ्यावर आली, आणि जर शासनाने त्यांचा जर समजा पलटी मारली तर करायचं काय? 2009 ला विचार केला होता.
आणि त्यानंतर माझं महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळामध्ये सुद्धा 2057 नंबरचं माझं शिव छत्रपती हेअर सलून नावानं मी माझं नोंदणी केलेलं आहे. काम करत नाही तो भाग विषय वेगळा, परंतु आज परत एकदा सांगतो की ह्या 6,000, 8,000 आणि 10,000 करायचं काय. ज्या ठिकाणी आता आपण सगळे खेडेगावातून आलेलो आहे, सांगायची शोकांतिका अशी की जर तुमच्या गावामध्ये एखादा जर गडी कामगार म्हणून काम करत असेल तर त्यांना तुम्ही सांगा की 6 महिन्यासाठी तुमचा परिवाराने तुम्ही आमच्याकडे कामाला या. कोणी येत नाही. त्यांचं म्हणणं असतं की साहेब आम्ही दिवाळीनंतर जर तुमच्याकडं आलो आणि कामाला राहिलो, किंवा आता काय होतंय पाडवा येतोय, पाडव्याला सालंदार साल धरतात. तर साल धरल्यानंतर त्यांचं एका सालगड्याला 1 लाख ते 1.5 लाख रुपये मिळतो. किती मिळतो? 1 लाख ते 1.5 लाख रुपये मिळतो. पण त्याची मागणी एकच असते की तुम्ही आम्हाला कामाला ठेवत असताना मी 5 महिने 6 महिने काम करणार नाही. मला तुम्ही या गुढीपाडव्यापासून तर समोरच्या गुढीपाडव्यापर्यंत कामाला ठेवा. म्हणजे 12 महिने जर कुठलाही जर काम मागत असेल तर हा युवा प्रशिक्षणार्थी, सुशिक्षित बेरोजगार, तुम्ही केलेला प्रशिक्षित बेरोजगार, आम्ही जर 12 महिन्याचं काम जर तुमच्याकडे मागत असेल तर आम्ही काय वाईट केलं हो? काय वाईट केलं मला सांगा. आणि राहिला विषय कामाचा, तर काम तुम्ही आम्हाला काय शिकवलेलं नाही, ते आम्ही स्वतः करतोय. कुठल्याही आस्थापनामध्ये कुठल्याही डिपार्टमेंटला जा आणि शासनाने मला फक्त या 1,43,000 पैकी कुठलेही मोजून 5 प्रशिक्षणार्थी दाखवा. 5 प्रशिक्षणार्थी, ताई दाखा का भाऊ दाखा, कुठलाही दाखा की आम्ही 6 महिन्यामध्ये याला हे प्रशिक्षण दिलं आणि हे काम आम्ही त्यांना शिकवलं. त्यांना येत नव्हतं. आयुष्यात कुठलाही शासकीय निमशासकीय कुठलाही जॉब करणार नाही, कुठलाही व्यवसाय करणार नाही. सरळ सरळ ते सांगते ते काम मी स्वतः करेन. पगार मागणार नाही, फुकटात काम करेन, तुमच्याकडे दत्तक म्हणून राहील. तुम्ही सांगा त्या पद्धतीनं. तुम्ही म्हणले या ठिकाणी हे झाडू पोछाचं काम करते सुद्धा MG साठी करायला तयार आहे. कारण काय, हा युवा प्रशिक्षणार्थी हा तुमच्या हाकेवर जॉईन झालाय आणि आता तुम्ही आमचे कुटुंब प्रमुख आहात. मला सांगा, एखाद्या मुलाबाळाला, एखाद्या ताईला, एखाद्या भगिनीला जर 10वी पर्यंत आई वडील शिकवत असले आणि सांगत असले की आता तू काय कर, 12वीची नीटची तयारी करायची दिदी, तू तुझं बघून घे, असं कधी म्हणतायत का? किंवा आपल्या प्रशिक्षणार्थीला आई वडिलांनी कधी असं सांगितलं का 10वी पर्यंत तुला शिकवलं, आता 11वीला तू तुझा खर्च तू स्वतः भागव आणि स्वतः शिकव? नाही म्हणणार. मग देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्ही आमच्या कुटुंबाचे म्हणजेच महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री आहे. मुख्यमंत्री म्हणजे काय, एक कुटुंब प्रमुख आहात. आणि कुटुंब प्रमुखाने जर 1,43,000 युवा प्रशिक्षणार्थ्यांना जर वाऱ्यावर सोडलं तर आम्ही जगायचं कसं, आम्ही काम करायचं कसं? अहो साहेब, आम्ही सगळे गरिबांचे लेकरं आहोत. आम्ही कोणत्या बिझनेसमॅनचे लेकरं नाही. आणि बिझनेसमॅनचे लेकरं असतो आई वडिलाकडे जर दाम दक्कम असे लय मोठी पैसे असते, एफड्या जर बँकेत गेलेल्या असत्या, जर प्लॉटिंगचा व्यवसाय असता, किंवा आमच्या आई वडिलांच्या अकाउंटला जर लाखो करोडो रुपये जर पडून असते, तर कोसो दूर लाख किलोमीटर या ठिकाणी 100 किलोमीटर 200 किलोमीटरहून प्रत्येक वेळेस तुम्हाला फक्त 10,000 आणि 15,000 रुपये मानधन मागण्यासाठी या आझाद मैदानावर मुंबईला प्रत्येक वेळेस खरंच आलं नसतो साहेब, खरंच आलं नसतो. या ठिकाणी तुम्हाला परत सांगू इच्छितो की हे कष्टकऱ्यांचे, हे कामगारांचे लेकर आहे आणि हाक मागतो आम्ही. फक्त काय मागतो, तर आम्ही मागतोय आमचं काम आम्हाला कंटिन्यू द्या आणि कामाप्रमाणे दाम द्या. 50,000 2 लाख रुपये 5 लाख रुपये महिना नको, आम्हाला पाहिजे फक्त कंटिन्युएशन. म्हणजे आम्हाला 12 महिने काम द्या. ज्या डिपार्टमेंटला आम्ही काम करतोय त्या डिपार्टमेंटला IAS त्या स्तरावर तुम्ही म्हणले होते त्या पद्धतीनं कायम रोजगार द्या. आणि रोजगाराप्रमाणे कायम रोजगाराची एक मागणी असते की किमान वेतन आयोगानुसार 14,800 प्लस मानधन द्या. अरे आम्ही सुशिक्षित आहेत, प्रशिक्षित आहेत, आम्हाला जॉईन केलंय. प्रत्येक महिन्याला
थोडा थोडा प्रत्येक वर्षाला थोडा थोडा पगार वाढ करा आणि समायोजन करून. आता मला सांगा, शासन सेवेत काम करायचं, 8 तास काम करायचं, 10 तास काम करायचं, एकीकडे ग्रॅज्युएट असणारा माझा भाऊ असन किंवा ग्रॅज्युएट असणारी ताई असन 10 तास शाळेवर काम करते, 10 तास आस्थापनेला काम करते आणि आस्थापनेला काम केल्याच्या नंतर दिवसभर दमल्यानंतर परत अभ्यास करायचा कसा? हा सगळ्यात मोठा प्रश्नार्थ आहे. मग जर समजा एका ठिकाणी एक ग्रॅज्युएशन होल्डर व्यक्ती 8-8, 10-10 तास अभ्यास करून, 4-4 तास कोचिंग क्लासेस करून तो तलाठी भरतीची पेपर देतोय, तो शिक्षक भरतीचा पेपर देतोय, तो महसूल डिपार्टमेंटचा पेपर देतोय आणि त्यांच्या तुलनेत तुम्ही आम्हाला बसव. एकीकडे शासनाचा आम्ही काम करतो, कमी पैशात काम करतो, आर्थिक शासनाची धुरा बळकट करतो, मजबूत करतो, आणि दुसरीकडे तुम्ही काय करताय? आम्हालाच परत होळ पाळताय. 10 तास जर अभ्यास केला, त्या विद्यार्थ्याला जर 200 पैकी 150 मार्क येत असेल आणि एकीकडं 8 तास 10 तास काम करणारा युवा प्रशिक्षणार्थीला 90-100 मार्क येणार. जास्तीत जास्त हुशार असला तर 140 येणार, कटआउट 2 मार्कांना 4 मार्कांना उगणार. अरे आम्ही मागतोय काय? तर शासन सेवेमध्ये तुमच्या सोबत काम करत असताना फक्त 10% रिझर्वेशन द्या आणि त्या 10% माझी ताई, माझा भाऊ त्या ठिकाणी तुम्ही भरती करा. ज्या जागा निघत्यान, 100 जागा निघल्या तर आमच्यासाठी 10 जागा असू द्या, कारण आम्ही शासनाचेच आहोत आणि शासनाच्या सेवेत काम करत असताना आम्हाला वेळ मिळत नाही. हो, काम करण्यासाठी वेळ देतोय, अभ्यास करण्यासाठी वेळ मिळत नाही. मग वेळ मिळत नाही तर त्या 10%तून 10 जागा जर आम्हाला मिळल्या तर आमच्यातून आमचं मेरिट लावा. त्यासाठी आम्ही मागतोय 10% रिझर्वेशन कोटा. मानधनाचा विषय, मानधन आम्ही म्हणतो का आम्हाला वेतन आयोग लागू करा? नकोय, वेतन नको, आम्ही मानधन मागतोय. मानधन आम्हाला विद्यावेतन जे देतंय त्याला कन्वर्ट करा मानधन मध्ये, आणि मानधन मध्ये कन्वर्ट केल्याच्या नंतर त्यांचं किमान वेतन असं लावा की 6 ते 8 हजार रुपयापर्यंत आमचा रूम भाडं असं. आता मला एवढं प्रश्न पडतो, साहेब मुख्यालयाचे सचिव असतील, मुख्यमंत्री असतील, सगळा महाराष्ट्र ते सांभाळतात, मग एका कुटुंबाचा मॅनेजमेंट साठी पैसा महिन्याला किती लागतो याचं थोडं भान, अक्कल नाही म्हणणार मी, काय म्हणणार, याचं थोडं भान त्यांच्याकडे असायला पाहिजे. सचिवांना त्यांना सांगायला पाहिजे की बाबा एका 5 व्यक्तीच्या कुटुंबाला किमान 2,500 ते 3,000 रुपये किराणा लागतो, एक गॅस सुद्धा लागतो. त्या ठिकाणी भाडे तत्वावर, आता स्वतःच जर जागा असती, स्वतःचे मोठे बिल्डिंग जर बांधकाम केल्या असत्या तर आम्ही इथपर्यंत आलोच नसतो. आम्ही गरीब आहोत म्हणून आमच्या मागण्या या ठिकाणी मागण्या पूर्ण करण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहे. मग मला असं वाटतंय की गॅस 1,000 रुपयाचा 2,500 ते 3,000 रुपये किराणा, 4,000 रुपये, 6 ते 8 हजार रुपये रेंट आणि 3 ते 3,500 रुपये पेट्रोलचं मानधन, ज्याला आपण टीए म्हणतोय जाण्या येण्यासाठी, आणि इतर खर्चामध्ये 2-2.5 हजार रुपये खर्चासाठी द्या. म्हणजे किमान मानधन आम्हाला 20,000 रुपये द्या. आहे त्या ठिकाणी तुम्ही सांगता त्या डिपार्टमेंटला अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं आम्ही काम करून दाखवू. त्या ठिकाणी तुम्हाला ज्या असं वाटलं की हा प्रशिक्षणार्थी काम करत नाही, 3 दिवसाचं प्रशिक्षण लावा, 6 दिवसाचं प्रशिक्षण लावा, आणि आम्ही नेमकं काम केलेलं त्यात काय चुका झाला, चुकल तो माणूस, चुकल तो माणूस. जो चुकणार नाही तो कसला माणूस? जो वारंवार चुका करतो तो नालायक माणूस, बरोबर आहे का नाही? तर आम्ही काम करतोय, आमच्याकडून ज्या चुका झाल्या सुधारण्यासाठी प्रशिक्षण लावा. प्रशिक्षण आम्हाला 2 दिवसात 4 दिवसात द्या, आणि सुशिक्षित असल्यामुळे आम्हाला ते समजून जाणार आहे. तर या ठिकाणी जास्त वेळ मी घेत नाही, पण परत एकदा सांगतो की महाराष्ट्रातून आलेल्या सगळ्या या ठिकाणी युवा प्रशिक्षणार्थी यांना एक सांगू इच्छितो की आपण शाळा शिकलोय, मी एक शिक्षक आहे आणि जिल्हा परिषद शाळा हस्तपोखरी या ठिकाणी काम करतोय. तर शिक्षकांचं एक 3 अक्षरी नाव आहे, ते नाव सांगतो मी, शी क्ष क. शी म्हणजे शिस्त, क्ष म्हणजे क्षमा, आणि क म्हणजे कल्याण. ज्यांनी समजा शिस्त पाळली, मग मोर्चा असो, कुटुंब असो, काम करत असो, कुठल्याही डिपार्टमेंटला जा, शेती जरी करत असला शिस्ती शेती करा, व्यवसाय जरी करत असला शिस्तीत व्यवसाय करा. जो शिस्त बाळगतो
आणि क्षमा. क्षमा म्हणजे काय? एखाद्या ठिकाणी जर एखाद्या विद्यार्थ्यांनी समजा चूक केली, किंवा डेअरी फार्मवाल्याला सांगू इच्छितो की आपण वारंवार सूचना देतो की नासकं दूध आणू नका, शिळं दूध अजून आणू नका, तो माणूस आहे तो चुकणार आहे, तो शिळे दूध आपल्याकडे आणणार आहे, त्याला क्षमा करा, त्याला समजून सांगा. म्हणजे क्षमा, शिस्त या दोन गोष्टी जर आपल्याकडं असल्या तर निश्चित करून सगळ्या जगाचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून मी म्हणतो की शिक्षक या नावाचा अर्थ तसा आहे. यालाच आपण मराठीमध्ये दुसरा एक, जुने माणसं जे असते 1970 ते 1996 वाले, ते शिक्षक कधीच म्हणणार नाही. आजही मला गावातून चाललं तर ते म्हणतात, ए मास्तर इकडे, मास्तर इकडे. मी त्यांच्यापाशी सांगितलं, अरे मास्तर म्हणजे काय? अरे तुला काही समजतं का? म्हणे सर तुम्हाला आता ते कधी कधी जे नवीन असते ते सर म्हणते, जुने लोक मास्तर म्हणते. मास्तर म्हणजे काय? तर मा म्हणजे आई, मा म्हणजे आई, आणि स्तर म्हणजे लेवल. आईच्या लेवलवर, आईच्या स्तरावर जाऊन संपूर्ण काम जो करतो त्याला मास्तर म्हणायचं. परंतु एक लक्षात घ्या, आपल्या आजूबाजूला 2 कुटुंब असतील, एकामध्ये एकच आई आहे आणि दुसऱ्यामध्ये 2 आई आहे, त्याला आपण सवती म्हणतो, ती सुद्धा आईच असती. पण आम्ही आज जे काम करतोय 6 महिन्यापर्यंत काम केलंय, शासनाला सांगू इच्छितो की ही सख्खी आई असताना आम्ही काम केलेलं आहे. आम्हाला सावत्र आई व्हायला वेळ लागू देऊ नका. आणि सावत्र आई जर झाली तर भांडण मिटिता त्या कुटुंबाचे नाके नव्हे, त्या सरपंचाचे नाके नव्हे, त्या गावाचे नाके नव्हे. हे गाव तर परेशान होतं, पण सासरवाडी सुद्धा परेशान होते. त्यामुळं आम्ही या ठिकाणी आलेलो आहे. युवा नाव काय? युवा. याला उलट करायला लावू नका. जर उलटा केला तर तो काय होतो? वायू होतो. आणि वायू काय करू शकतो हे समुद्राला जाऊन विचारा. वायू काय करू शकतो हे वाळवंटाला जाऊन विचारा. आणि वायू काय करू शकतो याचा अनुभव घ्यायचा असेल तर या ठिकाणी आझाद मैदानावर आमच्या मागण्या जर पूर्ण नाही झाल्या, GR 11 महिन्याचा GR जर नाही निघला तर हा युवा काय करू शकतो, हा वायू काय करू शकतो हे तुम्हाला सांगण्याची गरज पडणार नाही साहेब. आम्ही दाखवून देऊ, कार्यरूपी दाखवून देऊ. त्यामुळे या ठिकाणी जमलेला सर्व युवा प्रशिक्षणार्थी ताई असो का युवा प्रशिक्षणार्थी भाऊ असो, लाडका भाऊ असं नाव दिलेलं आहे, लाडका भाऊ. पण लाडका भाऊला ज्या वेळेस बहीण ही म्हणजे लाडका भाऊ बहिणीला विचारत नाही त्यावेळेस काय होतं माहिती आहे ना? प्रॉपर्टीमध्ये हक्क मागवतो कोण? ही ताई. प्रॉपर्टीमध्ये हक्क मागवतोय. आणि प्रॉपर्टी म्हणजे शासनाची प्रॉपर्टी काय? तर शासनाची प्रॉपर्टी असते आमदारकीच्या जागा, खासदारकीच्या जागा, जिल्हा परिषदेच्या जागा, सरपंचाच्या जागा. आता अर्धा काळ तुम्ही लोटलाय, आमदारकी खासदारकी झाली, परत अल्टिमेट देतोय शासनाला की आमची ताई, आमचा भाऊ, लाडका भाऊ म्हणेन मी, आमची लाडकी ताई, आमचा लाडका भाऊ शासनाच्या प्रॉपर्टीमध्ये हक्क मागायला येईल. कधी येईल? जर 11 महिन्याचा GR जर तुम्ही पूर्ण नाही केला, आमचं मानधन नाही वाढवलं तर नक्कीच तुमच्या वाटण्या होणार आहे. वाटण्या कशाच्या होणार आहे? तर वाटण्या होणार आहे सरपंच पदाच्या, वाटण्या होणार आहे पंचायत समितीच्या, वाटण्या होणार आहे जिल्हा परिषदच्या. कारण आम्ही सपोर्ट करणार नाही. आम्हाला तुम्ही जे काय बोलले, आम्हाला 2 तोंडी बोलायला लावू नका. म्हणजे गांडोळासारखं, गांडोळाला एकीकडून हात लावलं ते समोर चालतं, समोरून हात लावलं पाठीमागं चालतंय. एकीकडे सांगायचं कायम नोकरी देऊ, 6 महिने घ्यायचं आणि हकालपट्टी करायची. अरे काय कार्यमुक्तीचं प्रमाणपत्र? काय कार्यमुक्तीचं प्रमाणपत्र? आता कार्यमुक्तीचं प्रमाणपत्र देतंय कोणाला? याचा अभ्यास केलाय का? कार्यमुक्तीचं प्रमाणपत्र देत असतो आपण जे समजा शासकीय सेवेत आहे किंवा जे परमनंट लोक असतील किंवा ज्या अति उत्कृष्ट काम केलंय. कसं काम? अति उत्कृष्ट काम केलंय त्या ठिकाणी कार्यमुक्त. एकीकडे सांगायचं आम्ही तुम्हाला काम शिकवतो, तुमच्यावर कुठलाही भार नाही. अरे आमच्यावर जर कामाचा भार नसेल साहेब तर तुम्ही आम्हाला कार्यमुक्त करता कशाला? आमच्याकडे कामच दिलेलं नाही, आम्हाला तुम्ही सांगताय तुम्ही शिकण्यासाठी आहे, कार्यमुक्त प्रमाणपत्र देताय कशाला? आमच्याकडे काम आहे म्हणून आम्ही कार्यमुक्ती प्रमाणपत्र घेणार आहे. बरं, एक समजलं नाही की 6 महिन्यानंतर जे देणारं प्रमाणपत्र आहे ते प्रमाणपत्र नेमकं वापरायचं कुठं?
जर आम्हाला 10% जागा रिझर्वेशन कोट्यातून ठेवणार नसेल, त्या प्रमाणपत्रावर जर आम्हाला कुठल्या नोकऱ्या नेणार नसेल, लागणार नसेल, तर त्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यातल्या, प्रत्येक गावातल्या, प्रत्येक डिपार्टमेंटच्या लोकांनी जे काय कार्यमुक्त प्रमाणपत्र आणायचं ते आणून परत एकदा आझाद मैदानावर चहा उकळण्यासाठी चूल मांडून एका एकाचं लावायचं का? नेमकं हे कशासाठी? का हिवाळी अधिवेशनावर त्या ठिकाणी थंडी असती, त्या ठिकाणी शेकोटी करून शेकासाठी ते कार्यमुक्त प्रमाणपत्र वापरायचं का? नेमकं त्या प्रमाणपत्राचा उपयोग तरी काय आहे हे तरी आम्हाला सांगा. शासनाला मी परत एकदा सांगतोय की आमच्या जागा ज्या आहे, ज्या डिपार्टमेंटला आम्ही काम करतोय त्या डिपार्टमेंटमध्ये जागा खाली आहे. तुम्ही भरती करणार आहे, भरती केल्यापेक्षा ज्या आहे त्या ठिकाणी आम्हाला काम दिलंय तसं कायमस्वरूपी काम द्या आणि काम करत असताना आम्हाला कामाप्रमाणे दाम द्या. या पलीकडे आम्ही काही मागत नाही. तुम्ही एकदा GR टाका. आता मला काय म्हणायचंय की पहिले 4 तारखेला आलोय, 16 तारखेला आलोय, 3 तारखेला आलोय. अरे ह्या चक्र मारायच्या कुठपर्यंत? आम्ही काय पेशंट आहे का की मुंबईच्या जे हॉस्पिटलला येईन, केम्स हॉस्पिटलला येईन आणि तिथं आम्हाला तारीख देताय लिहून की 1 महिन्यानंतर 28 दिवसानंतर गोळ्या संपल्यानंतर तुम्ही इथं या? असं काय आहे का? मग असं नसलं तर तुमच्याकडे एक पर्याय आहे. गरीब माणसाचा ऐका, परत कुठलाही युवा प्रशिक्षणार्थी या MG साठेच्या म्हणण्यानुसार कधीच भविष्यात या मुंबईच्या आझाद मैदानावर येणार नाही. साहेब तुम्ही फक्त काय करा, एक लेटर काढा, एक GR काढा की महाराष्ट्रातल्या तमाम ज्या डिपार्टमेंटला तुम्ही काम करताय त्या कायम काम करणाऱ्या युवा प्रशिक्षणार्थींना कायम शासकीय सेवेत घेऊन 20,000 रुपये मानधन आणि प्रति वर्षाप्रमाणे त्यामध्ये 10% वेतन वाढ, मानधन वाढ, तसेच शासकीय सेवेमध्ये 10% रिझर्वेशन कोटा आम्ही तुमच्यासाठी ठेवतोय. साहेब तुमच्याकडे ज्या वेळेस असा GR तुम्ही काढलाय तर आम्ही वारंवार मुंबईला येणार नाही. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो आणि जाता आता फक्त 2 ओळी सांगतोय. शांत कसे राहावे हे वाऱ्याकडून शिकावे, शांत कसे राहावे हे वाऱ्याकडून शिकावे, निर्मळ कसे व्हावे हे पाण्याकडून शिकावे. शांत कसे व्हावे हे वाऱ्याकडून शिकावे, निर्मळ कसे व्हावे हे पाण्याकडून शिकावे, प्रत्येक डिपार्टमेंटला काम कसे करावे हे युवा प्रशिक्षणार्थ्याकडून शिकावे, हे युवा प्रशिक्षणार्थ्याकडून शिकावे. या ठिकाणी महाराष्ट्रातून तमाम आलेल्या माझ्या बंधू आणि भगिनींसाठी आणि या आपल्या उपोषणाला नेतृत्व करणाऱ्या माझ्या चाकूरकर साहेब असतील, साबळे साहेब असतील, अनुप चव्हाण सर असतील, यांच्यासाठी आणि तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजा. आणि जे काय घरी राहिलेले असतील त्यांच्यासाठी 4 ओळी बोलणं सुद्धा गरजेचं आहे. जे घरी राहिलेले असते त्यांच्यासाठी सुद्धा 4 ओळी बोलणे गरजेचे असते. आज तुमच्यासाठी टाळ्या वाजल्या, माझ्यासाठी टाळ्या वाजल्या, ताईसाठी टाळ्या वाजल्या, परंतु जे छोटे छोटे जे काय लेकरं आलेले असतील त्यांना माहीत आहे की आपण आझाद मैदानावर गेलं तर आपल्या आईला परमनंटची ऑर्डर मिळणार आहे, आपल्या बाबाला परमनंटची ऑर्डर मिळणार आहे आणि आपलं सुवर्ण योग येणार आहे. म्हणून सुद्धा ती ताई सुद्धा आपल्यासोबत आलेली, ही ताई सुद्धा आपल्यासोबत आलेली. त्यांच्या छोट्या छोट्या मुलांसाठी सुद्धा एकदा त्यांचं स्वागत करून एकदा टाळ्या वाजवा. जे सोबत आले त्यांच्यासाठी सुद्धा, जे घरी राहिले त्यांच्यासाठी सुद्धा एक 4 ओळी बोलतोय. यूं तो जीने के लिए लोग जिया करते हैं, यूं तो जीने के लिए लोग जिया करते हैं, लाभ जीवन का नहीं फिर भी लिया करते हैं. यूं तो जीने के लिए लोग जिया करते हैं, लाभ जीवन का नहीं फिर भी लिया करते हैं. मृत्यु से पहले मरते हैं हजारों, मृत्यु से पहले मरते हैं हजारों, लेकिन जिंदगी उनकी होती है ओ मरकर भी जिया करते हैं, ओ मरकर भी जिया करते. या ठिकाणी सर्वांना एकदा अभिवादन करतो आणि दिलेल्या वेळेत थोडं लांबता घेतलंय आणि या ठिकाणी मी माझे 2 शब्द संपवितोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय युवा प्रशिक्षणार्थी. बालाजी सर तुम आगे बढ़ो, बालाजी सर तुम आगे बढ़ो, अनुप सर तुम आगे बढ़ो, साबळे सर तुम आगे बढ़ो. सर तुम्ही फक्त समोर चला. संपूर्ण युवा प्रशिक्षणार्थी खंबीरपणे तुमच्या पाठीशी आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. अतिशय मुद्देसूद, अभ्यासपूर्वक
आणि तळमळीनं तुमचं जे मत मांडलात त्याबद्दल समग्र प्रशिक्षणार्थीच्या वतीनं मी तुमचे हार्दिक आभार व्यक्त करतो. यानंतर धुळे जिल्ह्यातली बुलंद आवाज, बुलंद तोफ चेतन मोरे सर यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. चेतन मोरे सर.